मी अगं मी काय करतेस? कुठे गेली होतीस? आणि का घाम का आलं तुला? अहो ते मी आई भिराईच्या देवळात गेले होते. म्हटलं की अशा अवस्थेत देवीचं दर्शन घेतलेलं बरं ना, बाळाकरता बरं आहे. सगळं बरोबर आहे, पण स्वतःची काळजी घे. इतक्या उन्हात जायची काय गरज होती? बाबा कदम, असं शांत बसून स्वप्न पूर्ण होणार नाहीत. ती पूर्ण व्हायची असतील तर आधी काशी संपली पाहिजे. अहो बाप्पाजी, तुम्हीच समती व्यवस्था केली आहे ना, मग काळजी का? काळजी आम्हाला तुमच्यामुळेच वाटते बाबा कदम. इतके दिवस झाले तिच्याकडून काहीच खबर तुम्ही आणली नाही. काय करताय? काय तुम्ही झोपा काढताय? तसं नाहीये बाप्पाजी. अहो बातमी काढायला हाती काहीतरी लागलं पाहिजे ना. हा आता इकडेच राहणार आहे. इकडे? हो, इकडे म्हणजे माझ्या घरी, पण काम करायला इथे येईल संजय सोबत. बर बर. कुठलं काम करणार आहे बाळा तू? काका, तू आता यांच्याशी गप्पा मार, मी येतो. भाऊ निघालात? मामी, तुम्ही हसता ना, ती म्हणजे गुणाची किंकाळी वाटते हो. संजयला पटवून सगळी कागदपत्र स्वतःच्या नावावर करून घ्या आधी. अरे होईल, आज न उद्या हे काम बी होईल. या भरोशावर राहिलीस ना तर ती लालनबाई माहिती ना, ती टपून बसलीये. सगळं हडप करेल ती. खूप लबाडबाई आहे ती. कोण लबाड आणि कोण कसं आहे ना, ते तुला आपल्याला सांगायची गरज नाहीये. देवाने दिलं डोसका आपल्याला, आणि आपण आपल्या डोसक्यानेच काम करणार, समजलं ना? ती कामिनी आणि तो सूर्या किती वाईटावर आहे कळत नाही का तुला? तरी त्यांच्याच भल्याचा विचार करणार तू. मामी हे बघा, त्या काकू आहेत माझ्या. हा मनाचा सरळपणा, मोठेपणा खरंच मनाला खूप भावतो. आता माझंच बघ ना, मी कोण कुठले रे बाबा? हा, चित्राची मामी मी. हा, तर मला आयुष्यभर सांभाळण्याचा वसा तू घेतलायस. किती रे मनानं मोठा तो. मामी मी फार काही करतो असं मला खरंच वाटत नाही. चित्राने माझ्यावर एक विश्वास टाकलाय मामी, आणि मी त्याला पात्र ठरण्याचा प्रयत्न करतो इतकंच. संजय, हात खऱ्या अर्थानं भरून आलं रे बाळा मला. मला ना खूप भूक लागलीये. अरे हो, मी तर विसरलोच. तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीयेस. मीना, त्याच्या खायचं काहीतरी बघ बरं. हा भाचा आहे माझा. आपल्याला तर आताच 25 वर्ष पूर्ण झाली आणि आता आपलं आयुष्य संपलं तर आपल्या सोबत कोणी बी नाही. नाही ना छोटू, कोणी बी नाही. आहे तो फक्त पैसा, तो बी तर संजयचा, जो आपल्याला मिळणार आहे. पण काय करायचं आपण त्या पैशाचं? काय हे? अगं गरोदरपणात बायकांना आवडत आहे सगळं. हा ना, डोसक्याचा दही करतोय. पण तुम्हाला भरवलं नाही असं? हरवलं नाही म्हणे. मोबाड बघ. हो गोधा, त्या मी भाऊंची खोटं बोललो की बबली माझ्याकडून पैसे घेऊन गेली. काय गुराव, काय सांगताय काय तुम्ही? खरंय ते. गुराव, काय करून बसलात तुम्ही? अहो, तुमच्यामुळे आणि साळवीमुळे माझ्या काशीवर पोटुशी असताना ही येळ आली. ते काय बी नाही, तुम्ही आत्ताच्या आता माझ्या बरोबर चला आणि भावना समजा खरं सांगा. नाही काय बी ऐकायची नाही. चला म्हणते. तुमच्या तर रोज पाया पडलं पाहिजे. ही काम करता तुम्ही. उलट काम करणाऱ्या माणसांचा मला खूप आदर वाटतो. आणखीन काही मी वाढू? हा, भाजी वाढा ना, खूप छान झाली आहे. तुम्ही हा डोक्यावरून पदर का घेता? तुम्हाला गरम होत नाही का? आमच्यामध्ये लग्नानंतर नवऱ्याशिवाय कोणाला तोंड दाखवत नाही. पण मी तुमचा चेहरा पाहिलाय. आली आली भाग्यलक्ष्मी.